हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर सध्या किती अवघड झालं आहे. सिलेंडर माझा सकाळी गेला आणि मला आत्ता कळलं की सिलेंडर आता लगेच भेटत नाही आहे, 2 दिवसानंतरनं भेटतो आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला 25 दिवस तर पूर्ण झालेले हवेच, पण बुकिंग करूनसुद्धा 2 दिवसांनी भेटणार आहे. तर असं झालेलं आहे. तर शेजारच्या ताई आहे, त्यांच्याकडनं मी भाजी करून आणली. म्हणजे सकाळी मी पीठ मळलं होतं, बटाट्याची भाजी करायची म्हणून बटाटे पण शिजवून घेतले होते. भात करून घेतला होता, पण सिलेंडरच गेला. मग काय करणार, मग ताईंकडनं त्या मी भाजी करून आणली. मग आम्ही भात आणि भाजी हेच खाल्लं. आणि संध्याकाळी मग आमच्या खालच्या घरी जाणार आहे. तिथून आत्यांचा पण गॅस गेला आहे, पण तिथं त्यांना चुलीचं ऑप्शन आहे. माझ्या इथे चूल करायला पण पाहिजे तशी व्यवस्थित म्हणजे सोय नाही आहे. मग असं आहे. तर आता युद्धामुळे काय काय फेस करायला लागणार आहे आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना काय माहिती. आता तर हे गॅस सिलेंडरचं झालं, पण डिझेल, पेट्रोल आणि खाद्यतेल ह्याचाही तुटवडा लवकरच भासणार आहे. त्यामुळे सर्वांनी आत्ताच स्टोअर करून ठेवा. तेल, खाद्यतेल वगैरे सगळं स्टोअर करून ठेवा. बापरे. तर आज मी ना केस धुतले होते, तर आत्ता माझे केस सुकलेत आहे. गुंतुडा काढला, तर म्हणलं चला तसं करता करता तुमच्याशी बोलूया. तर फ्रेंड्स, माझ्या मैत्रिणीला मी सांगू इच्छिते की काय झालं होतं ना, म्हणजे माझे केस ना आधीपासूनच खूप लांब होते, खूप लांब होते. आणि आज म्हणजे 2 मुलं झाली तरी पण होते केस व्यवस्थित. पण गेल्या वर्षी अचानक काय झालं काय माहिती, मला एवढा हेअरफॉल झाला ना अचानकच. तर फक्त 3 ते 4 महिन्यातच माझे जवळजवळ निम्मे केस गळून गेले. आणि मला म्हणजे असं ते म्हणतात ना डिप्रेशन का काय, म्हणजे मला ते बघूनच एवढं टेन्शन आलं. ते मी एवढी टेन्स झाली आणि मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय. आणि प्रत्येकालाच आपले केस प्रिय असतात, तसेच मला पण आहेत. आणि मग म्हटलं चला आता पटकन काहीतरी करायला पाहिजे. तर मग माझी मम्मी म्हणजे मम्मी तर नेहमी मम्मी काय करते, जरा डोक्यात डॅन्ड्रफ झाला किंवा काय झालं तर मम्मी शॅम्पू चेंज करते, तेल चेंज करते, तिचं चालूच असतं. पण मी तसं नाही. लहानपणापासून माझा क्लिनिक प्लस शॅम्पू होता. मी तो शॅम्पू कधीच म्हणजे अजूनपर्यंत माझा तोच कंटिन्यू होता, कारण आमच्या घरात पहिले सगळे क्लिनिक प्लसच वापरायचे किंवा सनसिल्क पण वापरायचे. नंतर मग सनसिल्क एवढा म्हणजे हे नव्हतं, म्हणून मग तो आम्ही हे केला. आणि मग आम्ही क्लिनिक प्लसच वापरायचो. पण नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की मी जॉब करायचे, त्याच्यामुळं मला तर ऑइलिंग वगैरे करायला जमत नव्हतं. पण जे शॅम्पू आहे, जो क्लिनिक प्लस मी वापरायचे, त्यात खूप असं मला केमिकल्स वगैरे वाटले. कारण तो पहिल्यासारखा शॅम्पू पण राहिलेला नाही आहे. खूप असा स्ट्रॉंग त्याचा स्मेल पण आहे आणि केसांवरती त्याचा इफेक्ट वेगळाच व्हायला लागला होता. म्हणून मग मी पहिला शॅम्पू चेंज केला आणि ऑइलही चेंज केलं. आणि मग मी तुम्हाला आत्ता सांगते, मी बजाज आल्मंड ड्रॉप्स तेल पण आणलं, ते पण वापरलं आणि आवळ्याचं तेल मी चालू केलं. आणि मग म्हटलं आता सगळं बाजूला राहू दे, बोल. आणि म्हटलं सगळं बाजूला राहू दे आता, पण हे खूप सिरियसली विषय आहे. मग मी ऑइलिंग वगैरे लक्ष दिलं. आणि मग बघा परत माझी ग्रोथ कमरेपर्यंत झाली माझ्या केसांची. आणि ऑफकोर्स आता ते जे हेअर्स जे गेले ते तर परत तर काही आपण चिटकू शकत नाही, पण आहेत त्यांची तर आपण मुलांसारखी काळजी घेऊ शकतो. आणि केसांची खरंच स्वतःच्या मुलांसारखीच काळजी घ्यावी लागते. तर बघा, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की केसांची निगा कशी राखायची, तर मी चक्क तुम्हाला सांगते, माझी वेणी अक्षरशः अशी 3 महिन्यातच पातळ येत होती वेणी, आणि केस माझे आपोआप चालले होते. म्हणजे जाऊन जाऊन ना त्यांची लेंथ कमी होऊन ना माझे केस एवढेच झालते मैत्रिणींनो, मी खरंच तुम्हाला सांगते, एवढेच माझे केस झालते. आणि मला ते बघून एवढं रडायला यायचं ना, मला खूप रडायला यायचं. आणि मग मी थोडं जरा लक्ष दिलं, काही चेंजेस केले मी, तर बघा पुन्हा माझी ग्रोथ कमरेपर्यंत आलेली आहे केसांची. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला सांगा, मीही तुमच्याबरोबर ते सगळ्या रेमेडीज शेअर करेल. काहीही रेमेडीज आपण जसे दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर बघतो तसं काहीही नाही आहे.
फक्त थोडीशी काळजी घ्यायची. तर बघा, तुम्ही जर इंटरेस्टेड असेल तर मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमचे हेअर सुंदर व्हावेत आणि लॉंग व्हावेत. तर चला, हां, आपण काय बोलत होतो, युद्धाचं बोलत होतो. तर आता कोणाकोणाचं युद्ध, कोण अजून इन्वॉल्व्ह होणार आहेत त्या युद्धामध्ये माहिती नाही. पण खरंच हसण्याची गोष्ट नाही आहे. अचानक परिस्थिती सिरियस झाली तर काय करायचं, नाही का? त्याच्यामुळे प्लीज लाईटली घेऊ नका. काय काय आपल्याला हवं आहे ते जीवनावश्यक वस्तू त्या व्यवस्थित साठवून ठेवा. आणि आपण असं म्हणतो पण तेही शक्य नाही आहे. जास्त साठा साठवून ठेवण्यासाठी तेवढेच पैसे पण लागणार. आता एखाद्याची जर कंडिशन तसे नसेल तर अशा वेळी त्यांनी काय करायचं? नियम कसं आहे, या पृथ्वीवरती कोणतेही कसलेही संकट येऊ दे, हाल तर आहे ना सर्वसामान्य लोकांचे, म्हणजे मिडल क्लास लोकांचेच होणार आहे. हे जे राजकारणी वगैरे लोक आहेत त्यांना काहीही तीळ मात्र फरक पडणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील अशी त्यांनी त्यांची सोय करून ठेवलेली आहे. हाल तुम्हा आमचेच असणार आहेत. फेस थोडा ऑइली झालेला आहे. काय सिलेंडर गेला ना, पण खरं काही सुचत नाही. तर नशीब त्या ताईंकडून जाऊन मी भाजी करून आणली त्यांच्या गॅसवरती. मग ह्यांना पण मी आज डब्याला फक्त भात आणि भाजीच दिलेली आहे. चपात्या तर मला करताच आल्या नाही. ते तर म्हणत होते नको डबा राहू दे, मी घेतो बाहेर कॅन्टीनमध्ये. पण म्हणलं राहू दे, आता बनवले तर जा घेऊन असं. तर चला, आता व्हिडिओज कंटिन्यू व्हिडिओ येतील माझे. तर चला, बाय. व्यवस्थित आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय, युट्यूब फॅमिली.